रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय। हवामान खात्याकडून नगर जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचं आवाहन। संगमेश्वरमधल्या मागजन बाजारपेठेमध्ये पुन्हा शिरलं पाणी। गड नदीच्या पुराचं पाणी शिरल्यानं मुसळधार पावसाचा संगमेश्वरमधल्या जनजीवनावरती परिणाम। आरवली, कोंडिवरे, कोकरे, नायशी, कळंबुशी या भागामध्ये जी शेती आहे ती पाण्याखाली। कोकणाला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानं प्रशासन सज्ज। खबरदारी म्हणून बोटी आणि बचाव साहित्यासह रायगडमध्ये एनडीआरएफची टीम दाखल। रत्नागिरीमधील गुहागरमधील नवानगर परिसरामध्ये मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे समुद्रकिनारी रहिवाशांना घरामध्ये शिरलं पाणी। रात्री भरतीच्या वेळी पावसाचा जोर वाढल्यास कुटुंबियांचं स्थलांतर करणार। पंढरपूर शहराला पावसानं झोडपलं तर शहराच्या बाहेरील उपनगरामध्ये मात्र उन्हाच्या झळा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मार्लेश्वर धबधब्यावरती जाण्यास पर्यटकांना बंदी। धबधब्याचं रौद्र रूप धारण केल्यामुळे प्रशासनाचा निर्णय। सिंधुदुर्गमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाटात रौद्र रूप। आंबोली घाटात ठिकठिकाणी धबधबे ओसंडून वाहत असल्याचं चित्र। चांदोबाचा लिंब इथे माऊली महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण। मोठ्या उत्साहामध्ये हजारो वारकरी रिंगणामध्ये सहभागी। फलटणमध्ये रिंगण सोहळ्याच्या दरम्यान पावसाची हजेरी। छत्री, रेनकोटसह भक्ती रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी। नगर आणि बीडच्या सीमेवरती जमातवाडी येथे संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं रिंगण। 2 अश्वांसह टाळ मृदंगाच्या गजरामध्ये वारकऱ्यांचा रिंगण सोहळ्यामध्ये सहभाग। बारामतीच्या माळेगावमध्ये संत सोपान काका महाराज पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी। एबीपी माझाच्या बातमीनंतर पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद। काल व्हीआयपी दर्शनामुळे दर्शन रांगेत गोरगरिबांना 14 तासांहून अधिक वेळ उभं राहावं लागलं होतं। नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीमध्ये पहिली सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक। पालिकेनं तयार केलेल्या प्रारूप आराखड्यासंदर्भात बैठकीत चर्चा। महाराष्ट्रामध्ये नीट पेपर लीक प्रकरणामध्ये कारवाई। सीबीआयकडून लातूरमध्ये एका व्यक्तीला अटक। नीटमध्ये मार्क्स वाढवण्याच्या नावाखाली परीक्षार्थींकडून पैसे घेतल्याचा आरोप। मनोज जरांगे आज लातूरच्या दौऱ्यावर। रॅलीसाठी शहरामध्ये ठिकठिकाणी जय्यत तयारी। 2.5 लाखांपेक्षा जास्त मराठा बांधव रॅलीमध्ये या शहरामध्ये दाखल होण्याचा अंदाज। मराठा आणि ओबीसी समाजामध्ये छगन भुजबळ वाद निर्माण करतायत। एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। नांदेडमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली। यावेळी 25 जेसीबीनं जरांगेंवरती पुष्पवृष्टी। रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांची उपस्थिती। नाशिकच्या चांदवडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला अपघात। चालकाचा मृत्यू, 3 जण जखमी। अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना झाला अपघात। नाशिकच्या मालेगावमध्ये 2 मालवाहू ट्रकमध्ये समोरासमोर धडक। 2 जण गंभीर जखमी, एकाची प्रकृती अत्यवस्थ। अपघातामुळे वाहतूक काही काळ झाली होती ठप्प। नाशिकमध्ये उबेरच्या गाडीमध्ये सापडला लाखोंचा गांजा। गांजानं भरलेली इर्टिका गाडी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात। बीडच्या बार्शी रोडवरती बायपासच्या जवळ भीषण अपघात। अपघातामध्ये रस्ता दिसला नसल्यानं 4 वाहनांचा विचित्र अपघात। अपघातात 2घांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी। माडमध्ये उन्मत्त रेड्याचा हितोस। रेड्यानं 7 ते 8 जणांना उडवल्याची माहिती। यामध्ये 3 जण गंभीर जखमी। नगरच्या बालिकाश्रम रोडवरती 3 दुकानांना भीषण आग। मोपेड वाहनांच्या बॅटरी, चप्पल दुकान आणि फॅब्रिकेशन अशा 3 दुकानांना लागली आग। 3ही दुकानं जळून खाक। एबीपी माझाच्या बातमीनंतर पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद। काल व्हीआयपी दर्शनामुळे दर्शन रांगेत गोरगरिबांना 14 तासांहून अधिक वेळ उभं राहावं लागलं होतं। चांदोबाचा लिंब येथे माऊली महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण। मोठ्या उत्साहात हजारो वारकरी रिंगणामध्ये सहभागी। रिक्त जागांचं कारण देत हिंगोलीचे मेडिकल कॉलेज सुरू करण्यास आयुर्विज्ञान आयोगाचा नकार। हिंगोलीमधील राज्यातील इतर 7 वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशही नाकारले। या निर्णयाच्या विरोधात अपील केलं जाणार। येवल्याच्या राजापूर ममदापूर वनक्षेत्रामध्ये हरणांचा मुक्त संचार। हिरवळीवरती हरणांचा कळप मुक्त संचार करत असल्याचं चित्र। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं होई मन